नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी वाकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आज 27 तारखेला पावसाचे वातावरण खूप कमी आहे. परंतु एक कमी दाबात तयार झाल्यामुळे तो गुजरातच्या साईडला एकदम खूप असे मुसळधार पाऊस आहे. आणि इकडं पाहिलं असता नाशिक, मुंबई, पालघर तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी थोडा 2 ते 3 मिली पावसाचा अंदाज आहे. 27 तारखेला 2 ते 3 मिली पाऊस राहणार आणि इतर ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ते जिल्हे आहेत संभाजीनगर, सोलापूर, बीड, लातूर, तुळजापूर, बार्शी, जामखेड, करमाळा, इकडे पाहिला असता अहमदनगर, पैठण, बीड, माजलगाव, गेवराई, परळी, परभणी, अहमदपूर, तसेच नांदेड, जिंतूर, हिंगोली या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एकदम चांगल्या जोरदार सरी पाऊस येण्याचा अंदाज आहे. एकदम अति जोरदार पाऊस नाही, पण सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे या जिल्ह्यांमध्ये. बाकी इतर ठिकाणी पाहिला असता 27 तारखेला 4च्या टायमाला माजलगाव, जिंतूर, परभणी तसेच बीड, केज या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस आहे उद्या 27 तारखेला. तसेच बार्शी, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट, उदगीर, देगलूर, नांदेड, उमरखेडा तसेच हिंगोली, पुसद, लोणार या भागामध्ये देखील उद्या 27 तारखेला पावसाचा अंदाज आहे. तसेच जालना या भागामध्ये देखील आणि संभाजीनगरला एकदम तुरळक असा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच खामगाव, अकोला या ठिकाणी देखील 27 तारखेला सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे. तो 7 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंतच. तर शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. असे रोजची रोज ताजे व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.